नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला बचत गट असतील, बेरोजगार तरुण असतील, कर्मचारी असतील, विद्यार्थी असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वसामान्य महिलांसाठी अत्यंत महत्त्वाच्या महाराष्ट्र सरकारनं तयार केलेल्या काही योजनांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारद्वारा महाराष्ट्रातील महिलांचं आर्थिक उद्बोधन व्हावं, सामाजिक मागासलेपण कमी व्हावं आणि शैक्षणिक सक्षमीकरण वाढवावं या दृष्टीनं काही योजना तयार केलेल्या आहेत. स्वावलंबी महिला घडवण्यासाठी काही योजना तयार केलेल्या आहेत. महिलांना आरोग्य व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं काही योजना बनवलेल्या आहेत. त्या योजनांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे प्रत्येक महिलांना सुरक्षितता आणि सक्षमीकरण प्रदान करण्यासाठी वन स्टेप वन सेंटर महिलांसाठी एक हेल्पलाईन बेस योजना तयार केली आहे. याच्यामध्ये स्वाधार गृह काम करणाऱ्या महिलांसाठी या ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्याच्या दृष्टीनं ही योजना तयार केली आहे. त्याचबरोबर विधवा महिलांच्या कन्या ज्या असतील त्यांच्या विवाहासाठी महाराष्ट्र सरकारद्वारे काही योजना तयार करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर महाराष्ट्र सरकारच्या जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागामध्ये तुम्ही या योजनांची माहिती घेऊ शकता आणि या योजनांसाठी कोणकोणत्या प्रकारची कागदपत्र लागणार, कोणत्या प्रकारची माहिती लागणार, विधवांना किंवा परित्यक्त्या महिलांना, मुलांना शैक्षणिक खर्चामध्ये सुद्धा मदत करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने योजना तयार केलेल्या आहेत. त्यासुद्धा माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूला जे काही महिला आहेत त्यांना माहिती व्हावी या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवला आहे. त्याच्यानंतर एक दुसरी योजना आहे ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना. आता महिलांद्वारे चालवण्यात येणाऱ्या स्टार्टअप म्हणजे आर्थिक व्यवसायासाठी मदत करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी या योजनेतून महिलांना आर्थिक सुबकता प्रदान केली जाते. त्याच्यामुळं तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या जर अंडरखाली येत असाल किंवा महाराष्ट्रामध्ये रहिवाशी असाल तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा फायदा नक्कीच घेऊ शकता. त्याच्यानंतर मोफत उच्च शिक्षणासाठी योजना. महाराष्ट्र सरकार महिलांसाठी मोफत आणि उच्च शिक्षणाची सवलत देत असतं. याच्यामध्ये EBC, EWS, SEBC, OBC श्रेणीतील मुलींना व परीक्षा फी 100% परत मिळत असते. त्याच्यामुळे इंजिनिअरिंग, वैद्यकीय शिक्षण, कृषी व्यवसाय या सर्व गोष्टींसाठीचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. तुमच्या शाळेमध्ये सुद्धा जे काही कॉलेजला ॲडमिशन भेटले त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही या योजनेच्या माध्यमातून अर्ज करू शकता आणि मोफत शिक्षण घेऊ शकता. त्याच्यानंतर पिंक ई रिक्षा योजना. प्रत्येक महिलांना स्वावलंबी होता यावं या उद्देशाने ही योजना तयार केली आहे. महिलांना आर्थिक मदत देऊन रिक्षा विकत घेण्यास अनुदान देण्याच्या दृष्टीने ही योजना तयार केली आहे. यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची एक मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला ज्या काही महिला आहेत त्या महिलांना जर या योजनांची माहिती नसेल तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून या योजनांची माहिती होईल. आणि योजनांबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.